आता तर अजिबात असं वाटत नाही की मी इंडियामध्ये आहे. बाप रे बाबे, काय जंगल आहे यार. आणि केवढी मोठी मोठी झाडं आहेत यारी. वाव, आयुष्यपत पहिल्यांदा मी असा समुद्र बघितलाय बाजूने. आई ग, काय नदी आहे यार ही. हॅलो पब्लिक. तर आता वाजले 6:45 आणि आपण पुन्हा एकदा निघालो आहे मडिकेरीकडे, म्हणजेच कुर्ग. सो ते आता आय थिंक ते आमच्याकडून आहे 550 किलोमीटर आणि 11 ते 12 तास गुगल मॅप दाखवत आहे. तर लेट्स सी कधीपर्यंत पोचतो. आणि हां, सरप्रायझिंगली ऋषिकेशने पण जॉईन केलं मला. आता मी आहे आय थिंक सातार्डा रोड, इथे ते सातार्डा रोड. आणि हा रोड बऱ्यापैकी असाच आहे, म्हणजे गावागावातून चाललं आहे. आजूबाजूला दुतर्फा झाडी आहेत, बाजूने मस्तपैकी सूर्य उगवला आहे, खूप छान आहे, सुंदर. आतल्या रोडवर ऑलमोस्ट 30 किलोमीटर चालवल्यानंतर आता हा NH66 हायवेला टच झालो आहे. आणि NH66 हायवे आता इथून पुढे बऱ्यापैकी चांगलाच आहे, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. चला, आता गोव्यात आलेलो आहे आपण, सो पेट्रोल भरायला हरकत नाही, स्वस्तातलं. आणि रोड बऱ्यापैकी चांगलेच असणार आहे. आजच्या राईडमध्ये जबरदस्त मजा येणार आहे. हां, चला, वाजलेत 9 आणि आता अजूनपर्यंत आम्ही फक्त 60 किलोमीटर क्रॉस केले, कारण आम्ही नाश्ता करत होतो. सो बर्गर किंगमध्ये थोडासा नाश्ता केला. गोवा इज सुपर क्लीन मॅन. केवढी स्वच्छता आहे इकडे. जस्ट लुक ॲट दिस. रोड एक नंबर आहे, स्वच्छ आहे, साफ आहे. आणि निसर्ग तर विचारूच नका, एक नंबर आहे. खरंच कोकण जर असं डेव्हलप झालं ना तर काय मजा येईल. तिकडच्या लोकांना पण बऱ्यापैकी रोजगार मिळेल, पण हा फिरायला काय मजा येईल. रोड बघा, 6 लेन रोड आहे. अजून काय पाहिजे. वाव, स्ट्रीट लाईट काय जबरदस्त वाटतात ना. हो, समोर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, आय थिंक मॅसिव. अरे नाही, आपण त्याच ब्रिजवर जाणार आहे. आय थॉट की ते एक वेगळं कुठलं तरी ब्रिज आहे ज्याच्या बाजूने आपण जाऊ. आणि वाव, आता तर अजिबात असं वाटत नाही की मी इंडियामध्ये आहे. ऑसम. कीप लेफ्ट फॉर वॉस्को. ओके, आपल्याला कुठे यायचं आहे. अरे यार, कुठे यायचं आहे. आय थिंक येस, कीप राईट. येस. हां, काय ब्रिज होता यार तो, एक नंबर. वाव, खाली काय होतं मला कळालंच नाही. मे बी खाली असेल किंवा काय, माहीत नाही. असाच एक ब्रिज आम्हाला उत्तराखंडला एकदा भेटला होता. मला उत्तराखंडची आठवण आली. अरे हां यार, खाली नदी आहे. हायवे सोडून आपण आतल्या रोडला लागलो आहे.
NH66. अरे हा NH66 आहे. व्हॉट द हेल. मी विचार करतोय NH सोडून आपण स्टेट हायवेला लागलोय. गोवामध्ये एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर NH66 असा सिंगल लेन होऊन जातो आणि मला आता ओल्ड मुंबई गोवाली आठवण येते. म्हणजे सो तो रोड पण काही वर्षांपूर्वी म्हणजे काय 16-17 वर्षापूर्वी पूर्ण सिंगल लेनच होता. आणि आता मला कळतं की तेव्हा लोक असे काय म्हणायचे की तो रोड रिस्की आहे कारण पब्लिक अशी ओव्हरटेक मारते आणि कुठून पण कशा पण गाड्या काढतात. प्रॉब्लेम काय, समोरून गाड्या पण एकदम स्पीडमध्ये येतात, ओव्हरटेक पण करतात आमच्या लेनमध्ये येऊन. आणि आजूबाजूला सुंदरता एवढी आहे की तुमचं लक्ष विचलित पण होतं आहे. सो इट इज रिअली व्हेरी डिफिकल्ट टू स्टे फोकस्ड ऑन द रोड. बट यार काय गाव आहे, काय नेक्स्ट लेवल गाव आहे. मी एवढं घनदाट जंगल असलेलं किंवा एवढे घनदाट झाडी असलेलं गाव खूपच कमी एक्सपिरियन्स केलं. वाव, हे नेक्स्ट लेवल रोड आहे. बाप रे बापे, काय जंगल आहे यार. आणि केवढी मोठी मोठी झाडं आहेत यारी. वाव, आतापर्यंत मी एवढा खुश होतो की यार एवढं चांगला रोड, एवढं घनदाट जंगल आणि सडनली अजून जास्त मोठी मोठी झाडं आली आहेत. दिस रोड इज ब्युटिफुल मॅन. वाव, काय रोड आहे. यार नेक्स्ट लेवल रोड आहे यार. अशा गाड्या येतात मध्ये मध्ये. तरी तो एवढा बाहेर नव्हता म्हणून ठीक आहे. ब्युटिफुल. हा इकडे जो काळोख झालाय, ट्रस्ट मी, असं वाटतं संध्याकाळचे 6 वाजलेत पण आताही 10:30 वाजता आहेत सकाळचे, ते पण. बापरे, काय अप्रतिम रोड आहे यार. वाव वाव, एक नंबर रोड आहे. ह्या रोडला जर तुम्ही परफेक्ट टाईमवर आलात ना तर हा रोड तुम्ही एन्जॉय कराल. आणि ऑब्व्हियसली चांगल्या गाडीसोबत. कारण ह्या रोडमध्ये समजा कुठली पण गाडी ब्रेकडाऊन झाली तर खूप प्रॉब्लेम आहे. इथे मदत भेटणं म्हणजे थोडं मुश्किलच वाटते. आणि ऑब्व्हियसली रात्रीचं तर विचार पण करू नका. कार असेल तर ठीक आहे, बाईकने तर खूप कठीण आहे असं मला वाटतं. ह्या रोडवर राईड करून ही फिलिंग येते मला. कारण माणसांचं काय नाही, पण इकडे वन्यजीव वगैरे असतील मोस्टली. नॉट टुडे अलाइव्ह टुमारो, हे जे कोट लिहिले ना ते एवढे भारी आहेत ना. ह्याच्या आधी एक कोट होता की यू आर नॅशनल वेल्थ, प्रिझर्व इट. सो किती भारी होता तो. वेलकम टू कॅनकून काहीतरी होतं. जाऊ दे. हां, बऱ्याच वेळाने आम्ही 2 लेन रोडवर 4 लेन रोडवर आलो आहे. 2 वे. वाव, वाव, आयुष्यपत.
पहिल्यांदा मी असा समुद्र बघितलाय बाजूने, आय मीन ब्रिजवरून. वाव. पण काही बोल ऋषी यार, आपले वेस्टर्न घाट्स नेक्स्ट लेवल आहेत. म्हणजे इकडच्या लोकांना नॉट नेसेसरी की भाई तुम्ही नॉर्थलाच जावा, तिकडच्या डोंगरावरच बाईक चालवा, असं नाही आहे. हां, हे वेगळेच आहेत भाई. असं घनदाट जंगल तर कुठेच नाही भेटणार. सो फायनली वी आर इन कर्नाटका. क्या बात है. अँड आय होप सो की रोड, नेचर तर सुंदर असणारच इकडे पण, बट आय होप सो की रोड पण चांगले असते. साऊथ गोवा काय अप्रतिम जागा आहे, मी सांगतो, एक नंबर जागा आहे, मस्ट विजिट आहे. आणि तो जो हायवे होता जो आम्ही NH66, हा, तो जो जंगलातून जातो ना, खतरनाक. वेळ लागायची वेळ आहे तिकडे. एवढे भारी उंच झाडं. वाव. काय नाही तर ना, असंच ज्यांना आवड आहे त्यांनी असंच कार तर कार, बाईक तर बाईक घेऊन NH66 असंच एक राऊंड मारायला हरकत नाही. एवढं सुंदर आहे ते. बघू आता कर्नाटकात काय एक्सपिरियन्स येतो. वेलकम यू टू कारवार. ओ हो आई ग, काय नदी आहे यार ही. वाव. नदी असेल, खाडी असेल, जे पण काही आहे, नदीच असेल. खाडी एवढी मोठी. वाव. आई शपथ. तर कुठली नदी आहे. ब्युटिफुल. कुठली? काली रिव्हर. हो समुद्र बघ. वाव यार, काय नजारे आहेत यार या रोडवर. वाव यार, ह्याच्याहून जास्त काय पाहिजे आयुष्यात. राईडवर थोडा भारी रोड, बाजूला समुद्र, समोर डोंगर. काय डोंगर आहे ते, केवढे भले मोठे डोंगर आहे ते. आणि बऱ्याच वेळाने डोंगरांचं दर्शन झालं. मगापासून आम्ही जंगलामधूनच चालवत होतो. बऱ्याच वेळानं आता डोंगराचं दर्शन झालं आणि थोडं हायवे पण मस्त आला आहे. माणसात आल्याची फिलिंग येते. मगाचपासून असं वाटत होतं की भाई आम्ही स्वर्गातच चालवतो आहे, कारण एवढा अप्रतिम रोड होता तो साऊथ गोवावाला NH66. आणि एवढं घनदाट जंगल. वाव, काहीतरी नेक्स्ट लेवल होतं यार ते. डन विथ लंच. आणि आता अजून 369 किलोमीटर्स बाकी आहे. त्याच्यासाठी दाखवते 7 तास 12 मिनटं, 7.25 तास. ओके. आणि आता वाजलेत 12:43. वी आर बॅक ऑन द रोड. आता आपण अंकोला, अंकोला शहर आय थिंक सिटी आहे, त्याला क्रॉस करतो आहे. आणि मला जस्ट कळालं, म्हणजे तिकडे जिथे आम्ही खायला थांबलो होतो, तिकडच्या एका माणसाने सांगितलं की हेमंत करकरेंचं गाव आहे. सो येस, ही आहे गंगावली नदी, असं तिकडे बोर्ड होता. तुम्ही नाही डोंगर बघा, मतलब छोट्यातले छोटे डोंगर पण कर्नाटकामध्ये एवढे हिरवे गार आहेत ना, आणि एवढे घनदाट झाडी आहेत त्याच्यावर ना, की बघूनच भारी वाटतंय. वाव. कर्नाटकामध्ये तर नुसते ह्या साईडला डोंगरच डोंगर आहेत, डोंगरच डोंगर आणि नद्याच नद्या. असं लिटरली जिकडे बघाल तिकडे डोंगर, बॅक वॉटर, नदी, हे एवढंच दिसतंय. आणि सुंदर रोड.
पण हा जो जांभा खडक आहे जो आपल्या सिंधुदुर्गापासून चालू होतो तो अजूनपर्यंत आहे इकडे. तर मला वाटलं होतं की कर्नाटका किंवा गोवा जसं क्रॉस करू आपण तसं मे बी मातीचा कलर वेगळा होईल, बट नाही, तो अजून तसाच आहे लालसर. पण यार इकडच्या डोंगरांनी मन जिंकलं माझं, खरंच सांगतो. काय अप्रतिम डोंगर आहे, मोठे मोठे डोंगर आणि अशी पर्वत रांगच्या रांग दिसते. आणि असं नाही की ओसाड पडलेत, प्रॉपर घनदाट जंगल आहे ते, प्रॉपर जंगल. जबरदस्त, चांगलं आहे. खूप अनटच ठेवलेत बऱ्याचशा गोष्टी कर्नाटकामध्ये, खूप चांगलं प्रिझर्व केलं असं बोलू शकतो आपण. मी ट्राय करतोय आता, मी कुठल्या तरी सिटीमध्ये आलो आहे, बट कळत नाही कुठली सिटी आहे, कारण इकडे सगळंच त्यांच्या लँग्वेजमध्ये आहे. खरंच सांगतो, मला रिअलाईज पण नाही झालं की मी समुद्राच्या बाजूने चालवतो आहे. आई शपथ, कुठली प्लेस आहे यार ही, कुठली प्लेस आहे आय हॅव नो आयडिया, बट जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. वाव, ओ हो. आणि या साईडला नदी, कारण इकडे नदीच असं लिहिलं आहे, आणि एक साईडला समुद्र. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतो मी असं. वाव, आणि काय निळा शार समुद्र आहे यार, क्लीन, प्युअर. वाव, मला ना अशी अचानक ऊब लागली, म्हटलं यार गरम हवा कशी येते, म्हणून मी सहज बघितलं इकडे आणि बघतो तर काय लांबच्या लांब समुद्रच समुद्र दिसतोय. वाव वाव, काय जागा आहे यार, एक नंबर. आणि त्या साईडला नदी होती, ती थोड्या वेळासाठी दिसते. ब्युटिफुल. ओके, 5:40 झाले आणि आपण म्हणजे आम्ही मँगलोर सिटीमध्ये आलो. खूप चांगली सिटी आहे आणि सिटी म्हटली की साले रोड खराब येतातच. तसे इकडे पण इकडचे रोड पण थोडे उबडखाबड आहेत, बट ठीक आहे. आता मँगलोरकडूनच इथून एक लेफ्ट जातो जिथे आम्हाला NH66 सोडायचं आहे आणि मडिकेरी जे पण काय आहे कूर्गच्या वेने जायचं आहे, कूर्गच्या रोडला लागायचं आहे. ट्रॅफिकचा एक सेट रूल आहे बायकरसाठी. पूर्ण इंडियामध्ये ट्रॅफिक आहे तर साईडने जावा, तुम्हाला जागा भेटेलच भेटेल. जीव खाल्ला उभा त्या मँगलोरच्या ट्रॅफिकने. काय भंगार ट्रॅफिक, लिटरली मला फिलिंग येत होती की मी ऑफिसवरून घरी चाललो आहे. आणि जिथे मोबाईल होल्डरची सगळ्यात जास्त गरज होती तिकडे मोबाईल होल्डर तुटला. काय बोलणार, एक्झॅक्ट मँगलोर सिटीच्या ट्रॅफिकच्या असं तोंडापाशी येऊन मोबाईल तुटला आहे, मोबाईल होल्डर तुटलं. अक्षरशः वैताग आला मँगलोर सिटीच्या ट्रॅफिकमध्ये चालवून. सिटी संपतच नाही, कधीपासून चालवते आणि अजून 110 किलोमीटर्स बाकी आहे. जवळजवळ 25-1 किलोमीटर चालवले असणार आम्ही, पण सिटी संपतच नाही. आता आय थिंक आउटस्कर्टमध्ये आलो आहे, सिटी संपली आहे. हां, आणि रोड खूप खराब येत आहे. सो इथे फुल कन्स्ट्रक्शन चाललं आहे रोडचं वगैरे. यार प्रॉब्लेम काय आहे ना, एंडला असा पॅच नाही यायला पाहिजे. आणि माझ्याबरोबर तर सस्पेन्शनचा सीन पण झाला आहे, त्याच्यामुळे मी कशी पण रेमटवू नाही शकत. ठीक आहे, इथून आता दाखवते 2 तास 40 मिनटे आणि ETA आहे 9:19. मडिकेरी 101 किलोमीटर. फर्स्ट टाईम बोर्ड दिसला आहे. आय थिंक तुम्हाला म्हणजे कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार, बट आत्ता जाऊन कुठे बोर्ड दिसला. आणि आता मला इथे मॅपमध्ये पण 100 किलोमीटर दाखवत आहे, ज्याच्यासाठी 2 तास 20 मिनटं सांगत आहे गुगल मॅप.
9:35 झालेत. हे तर तुटलं आहे तसंच कसं बसं ॲडजस्ट केलं आहे. आणि बाकी अजून आय थिंक 25 किलोमीटर्स दाखवत आहे. हां, अजून 25 किलोमीटर्स बाकी आहे. त्यासाठी 40 मिनिट्स दाखवत आहे. आणि एवढी काय असं जास्त थंडी नाही आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे जास्त थंडी तर गावी आहे आपल्या कोकणात, सो एवढा काय प्रॉब्लेम नाही. हे किलोमीटर्स काय संपायचं नावच घेत नाही आहे. ऑलमोस्ट 10 वाजायला आले, म्हणजे पोचेपर्यंत 10 होतील.